107व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करण्यात येत आहे. अमोलदादा यांनी जी सूचना मांडली त्यांना सगळ्यांच्या वतीने मी अनुमोदन देत आहे. मुद्दा मंजूर का काय? नाही जी भाऊ असं ठरलं हे फक्त हा कामा 100% विकास संस्थावाल्यांना एक सेकंद तुमचं बोलणं ऐकून घेतलं बापू. हो अहो सभेला विचारू द्या. हो 100% विकास संस्थांचा सत्कार हा तालुक्यावर करायचा का या ठिकाणी करायचा सभासदांनी सांगावं. बोला तालुक्यावर चला चला मान्य. विषय क्रमांक 2 अध्यक्ष महोदय साहेब 11 वाजेपासून लोकांनी का आलेले आहे. 11 वाजेपासून लोक आलेले त्याच्यामध्ये 5 रुपयाचा त्याच्यामध्ये एक हे होतं पंडित दीनदयाल पतसंस्था शब्दोरीची 4000 तपासले 15 रुपयामध्ये जीएसटी सह दिलेली आहे. राजलेल्या तुम्ही पतसंस्था शब्दोरीची 4,500 तपासले जनरल मिटिंगला एवढं देत आहे. आणि चेअरमन साहेब सांगता की आमची तगडी बँक आहे आशिया खंडामध्ये आमच्या न्यायाधिकाऱ्यांच्या बायका आहे ना त्यांचा धुडका तरी तुमच्या भडकरीचं चांगलं लाखो रुपयाचे शेअर आमच्या प्रतिनिधीचे त्यांची ही यायला अरे लाज वाटतं होय मिटिंगला यायला आशिया खंडात पहिली 2 नंबरची बँक आपण संचालक आहे तू संघाचे काय व्यवस्थित केलंय तुम्ही हे माझी सूचना आहे. हे पुढच्या वेळेस अंमलात आणावी हे विनंती करतो. किती करतो झाला तर चालेल. हो बिलकुल. लाखो रुपयाचे शेअर बोला काय वागणार नाही. कंट्रोल मध्ये बँक संकटात टाकायची का 1000 रुपयाचं गिफ्ट द्यायचं का? अरे गिफ्ट नाही हो. ही बँक ठेवीदारांच्या भरोशावर चालते. 16 रुपयाची तुमचं बोलणं ऐकून घेतलं बसा. एकाला 1 मिनिटं देणार नाही. तुमचं बोलणं संपूर्ण घेत ऐकून घेत. ही बँक तुमची ठेव किती बँकेत थांबा. तुमची जळगाव जिल्हा बँकेत ठेव किती आहे सांगा ना. अहो आवटे साहेब बोलताय जाऊ द्या. तुमचा आम्ही आदर राखलेला आहे. 2 लाख रुपये 2 लाख रुपये समाजाच्या ठेवीवर माझ्या स्वतःचे 50 लाख ठेवी तुम्ही मला काय देणार. हे बोलताय का? हे बोलता तुम्ही खाली बसा. तुम्ही खाली बसा. तुम्हाला वेळ दिला जाईल. जे लोक प्रश्न तुम्हाला वेळ दिला जाईल. बसा तुम्ही. तुम्ही बसा. झाला आवटे साहेब तुमचं सूचना नाही त्यांचं बोलणं झालंय. त्यांचं बोलणं झालंय. तुम्ही बोला ना. तुम्ही बोला. नाव सांगा. बोला नाव सांगा. प्रत्येक सभासदांनी संस्थेचं नाव आणि स्वतःचं नाव सांगायचं. चला बसा बसा. बोला तुम्ही. बसा बसा. बोला तुम्ही. बोला. माझं नाव सुरेश नामदेव चौधरी राहणार सावता तालुका जिल्हा जिल्हा माझा पतसंस्था 2 वर्षापूर्वी पुढे माईक बंद करा. बोला. 2 वर्षापूर्वी मागच्या वर्षी आम्हाला आवाज मिळालेला नाही. हो म्हणून मी येऊ शकलो नाही. यावर्षी मिळाला. हो अभिनंदन. बोला. आभारी. मी 2 वर्षापूर्वी थांबा थांबा.
देवगडप्पा चेअरमन असताना ठराव मांडला होता की मधुकर सहकारी साखर कारखाना हा विकू नका. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही विकणार नाही. आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे की हा भाडेतत्त्वाने द्यायचा आणि 15 दिवसामध्ये तो विकला. ज्या कारखान्यानं 40 वर्षामध्ये 200 कोटी रुपये व्याज दिलं, जे संस्था 2002ला तुम्ही 8 कोटी रुपये खांद्या सरपंच क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला दिले. 2च महिन्यापूर्वी तुम्ही पेपरमध्ये दिलं की 32 कोटी झाले. त्याचं काय केलं तुम्ही? त्याच्यानंतर 1995 साली जामनेरच्या साखर कारखान्याला ईश्वरभाऊच्या कारखान्याला माझ्या माहितीनुसार तुम्ही मधुकर बद्दल बोलले. एकच प्रश्न मांडा. मधुकरचा प्रश्न तुमचा बरोबर आहे. पण मग मी त्याच्यानंतर मी विचारतो तुम्ही संपलं तर त्या कारखान्याला 5.5 कोटी रुपये दिले, वसुलीच नाही. आणि या अहवालामध्ये कोणत्या संस्थेला किती कर्ज केव्हा दिलेला आहे, केव्हा त्याच्याकडून वसूल झालेला आहे, आज किती राहिला आहे, व्याज किती, मुद्दल किती, असं जितेंद्र देशमुख साहेबांनी या अहवालामध्ये द्यायला पाहिजे होतं. मागे 10-12 वर्षापूर्वी तुम्ही ते बोलत होते, मी तो बोलत होता, मला पाठिंबा देता मी त्यावेळेस. तर त्यावेळेस या अहवालामध्ये सर्व दिलं होतं. पण आपल्या कोणत्या संस्थेकडे किती अडकला हे माहीत नाही. आणि 52% NPA आहे. हे लाजिरवाणी या संस्थांकडे तुम्ही जातीला लक्ष द्या आणि वसुली करा. बरोबर. दुसरं काही नाही की हे जे आहे ना 200 कोटी रुपये तुमच्याकडे शेअर भांडवल असताना आता जिल्ह्यामध्ये दुसऱ्या सरकारी संस्था आहे, जिल्हा बँका 10% डिव्हिडंड देत आहे. जसा उठ्या साहेबांनी सांगितलं तेव्हा 10% डिव्हिडंडला तुमच्याकडे लाखो रुपयाचे शेअर्स आहे. मधुकर कारखान्याचे शेअर आहे. तुम्ही त्याला देशू धरून लावलं. जिल्ह्यातले जे 7 कारखाने ऐका जरा, जिल्ह्यातले जे 66 कारखाने आहेत ते जिल्हा बँकेनं सुरू करण्याचा प्रयत्न करावा. जसा 1995ला 16 कोटीच्या तोट्यात असलेल्या चिमणभाऊच्या कारकिर्दीतला दूध संघ नाथाभाऊंनी यांनी मिळाला दिला आणि तो मोठ्या डौलाला आज चालू आलाय. त्यांनी त्यांची चौकशी लावली. असे काही कामं न करा. कोणती संस्था कशी चालली हे पहा. आलं का लक्षात? हे पहा तुम्ही. आणि भरपूर बोलायचं पण एकच सांगतो संजय दादा की तुम्ही फक्त हे ज्या संस्थेकडे वसुली नाही झाली नाही ना आणि त्याच्या कंठ्या पकडा, त्या पुढाच्या कंठ्या पकडा. पण केळ्या अशा आहे की आपण 1500 रुपये सरकार देत आहे. पण जे 25 वर्षापासून 20 वर्षापासून ज्या पतसंस्थांचे ठेवीदार अरे वाढले मेले त्यांच्यासाठी 3 कॅबिनेट मंत्री असताना काहीच करता नाही. जिल्हा बँकेचे 1000 रुपये यायला पाहिजे होते ना. ते मी संचालक आहे, तुमच्या पाठिंब्याने निवडून आले. तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. पण ते का नाही आले? त्यांनीच या पतसंस्थांना चे कर्ज जे आहे त्या ठेवीदाराचे कर्ज त्यांनी भरायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जलसिंचनचं 2007 साली 77 कोटी रुपये मुद्दल भरलं, त्याचं व्याज माफ केलं आणि मग मधुकर कारखान्यात 200 कोटी रुपये दिले. तुम्ही सगळे विषय तुम्ही लेखी विषय दिले का काका? एक प्रश्न, एका संस्थेचा एक प्रश्न नाही. पण सगळे 1000 लोक आलेले याचे उत्तर तुम्ही एकच मानतो. कारखान्याच्या विक्री झाल्या तुम्हाला देतो. करा कारखाना विक्रीचा निर्णय हा बँकेने त्या भागातील संचालक मंडळांना बोलवून सांगितलं. त्या भागाच्या खासदार आल्या होत्या, त्यांना समजावून सांगितलं. मधुकर कारखान्याचे आमदार त्या ठिकाणी आले होते, त्यांना समजावून सांगितलं. अनेक ऊस उत्पादक शेतकरी सभासद, त्या ठिकाणचे चेअरमन, संचालक यांना आप्पासाहेबांनी दरवेळी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. भाड्याने देण्याचा देखील प्रयत्न केला. कोणतेही प्रस्ताव बँकेकडे आले नाही. शेवटी बँकेने एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा टेंडर काढून बँकेचा पैसा वसूल करण्याकरता तो कारखाना बँकेला कोणताही भाड्याचा धंदा करता येत नाही. त्यामुळे तो कारखाना विकावा लागला. नुसता तोच कारखाना विकला नाही तर बँकेने रावेर कारखाना विकला. बँकेने वसंत कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू आहे. बँकेने बेलगंगा कारखाना विकला. बँकेने सूतगिरणी विकली. जेटी महाजन, ज्या संस्थांना बँक अशा मोठ्या संस्थांना कर्ज देतं त्या मोठ्या संस्था बँक कालांतराने विक्रीस काढते. हा बँकेला RBIने दिलेला अधिकार आहे. चला विषय क्रमांक 2. 1 मिनिट.
मी दिलीप बाबूराव पाटील, राहणार मुक्काम पोस्ट मारवड, तालुका अंबरनाथ, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. माझा प्रश्न असा आहे, मागच्या मीटिंगमध्ये मी आपल्याला लक्षात आणून दिलं होतं, माझ्या शेतकऱ्याची 1 एकर जमिनीची किंमत 30 ते 35 लाख रुपये आहे, पण तुम्ही फक्त 10% कर्ज वाढवून माझ्या शेतकऱ्याच्या वेळेला केले. माझी सोन्यासारखी जमिनीची तुम्ही जरा वेळा करताय. व्हॉट इज दिस? नंबर 2 व्हॉट इज दिस साहेबराव दादा सांगितलंय वाटतं. मी मागच्या आर्थिक वर्षामध्ये 17/4/2023 रोजी आपल्या बँकेकडून जिरायती कर्ज घेतले होते. अगदी सुरुवातीलाच आपल्या बँकेने माझ्याकडून 236 रुपये सर्व्हिस चार्ज कापून घेतला आहे. नंतर बँकेने हा सर्व्हिस चार्ज जमानात आहे ऐकून घ्या ना, आमचं पण गरीबाचं आम्ही आम्हानाचे आहोत, पण आम्ही मग अवसर आमच्याचे होता. ऐकून घ्या ना गरीबाचं. 236 रुपये आमचे सुरुवातीचे कापून घेतले. नंतरच्या शेतकऱ्यांना तुम्ही माफ केलं चार्ज. मग आमचा चार्ज का बँकेने जमा केला ना आमच्या खात्यामध्ये? व्हॉट इज दिस? नंबर 3, मी दिनांक 24/4/24 रोजी आपल्या मारवडच्या बँकेकडून कर्ज घेतलं. माझं एटीएम कार्डाची मुदत संपून गेली होती. मी नवीन एटीएम कार्ड घेतलं. माझ्याकडून 236 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यात कापून घेतले. काय प्रकार आहे हा? आणि नंतर आपण पैसे काढण्याचे चार्जेस. व्हॉट इज दिस? विषय क्रमांक 2. हो, फक्त एकच मिनिट, माझा छोटासा विषय आहे. मी सर्वप्रथम पहिला प्रोत्साहित वाचायला तुम्ही मागच्या साधारण म्हणजे तो वाचायला पाहिजे. आमची मागणी आहे तुम्ही वाचा. विषय वाचा. विषय वाचा. 2 तास तू सरकार करते. 2 तास तू सरकार करते. 2 तास सरकार करते तुम्ही. 2 तास वाचा प्रोत्साहित. विषय काय म्हणता? तुमची शंका सांगा फक्त. तो विषय मंजूर झालेला आहे, तुमची शंका भेटली. मंजूर नाही. सर्वप्रथम मी जिल्हा बँकेचं अभिनंदन करतो की आपण आमच्या सगळ्या विकास सोसायट्यांना एनपीए मधून जाण्यापासून वाचवताय. त्याबद्दल मी या सभेला विनंती करतो की आपल्या वतीने सर्वांनी अभिनंदन करायचं का आपल्या संस्था वाचवताय म्हणून. एकावरही बोलणार तुम्ही बापू. तर आता आमची मागणी, हो संजय दादा, आमची एक मागणी आहे. मी वारंवार आपल्याशी फोनवर पण त्या विषयावर बोलतो. आमचा जो पिंपळगाव अशोक गुरुकुल सोसायटीचं मी प्रतिनिधित्व करतो. माझं नाव शालिग्राम मालकर. तर आमच्या सोसायटीच्या काही लोकांच्या जमिनी या सोयगाव तालुक्यामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय झालं की वडिलांचे जमिनीवर कर्ज आमची सोसायटी देत होती, परंतु कोणाचे वडील वारले, कोणी जमिनी विकल्या, तर त्या शेतकऱ्यांना आता ते सोयगाव तालुक्यात असल्यामुळे शेती, परंतु ते रहिवासी आमच्या गावचे. आणि असा हा सगळा आपल्या जिल्ह्याचे जे गाव आहे, बॉर्डरवरचे गाव, या सगळ्या संस्थांचा हा प्रॉब्लेम आहे की त्या सोसायट्यांना कर्ज द्यायला बँक नाही सांगतं. तर माझी आपल्याला एक विनंती आहे भाऊ की आपण राज्य शासनाकडे मागणी करा. सहकार मंत्री आपल्याच पक्षाचे आहेत. तुम्ही एक विनंती आमची तुम्हाला, आणि आमच्या त्या शेतकऱ्यांना न्याय द्या. कारण ती बँक देत नाही, तिकडच्या सोसायट्या देत नाही. त्या म्हणतो तुम्ही आमच्या रहिवासीने, आम्ही म्हणतो तुमची जमीन आमच्या हात देत नाही. मग त्या शेतकऱ्यांनी जायचं कुठे? आणि हा आपल्या जिल्ह्याला जे सगळ्या बाजूने गावं लागलेले, हा सगळ्या बॉर्डरवरच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर यात आजच्या सभेने हा विशेष निर्णय घ्यावा ही विनंती करतो. धन्यवाद. आणि एकच मुद्दा राहिला, आमच्या जिल्हा बँके आपल्या स्वतःच्या मालकीची आहे. 23 कोटी रुपये आमच्या पिंपळगाव शिवसेना जिल्हा बँकेमध्ये ठेवी आहेत, परंतु जिल्हा बँकेचा अनेक वेळा स्लॅबचे तुकडे पडता वापस आहेत. तर त्याचं थोडंसं लक्ष घालून ती नवी करा, काहीतरी करा. तिथून 5 सोसायट्यांचं कर्ज वाटप होतं. हरेश्वर सोसायटी, गुरुकुल सोसायटी, कोल्हे सोसायटी, अटलगाव सोसायटी आणि डांबरी पिंपळ सोसायटी, असा 5 सोसायटीचा कारभार तिथून चालतो. तर कृपया आपण या गोष्टीत लक्ष घालावं. धन्यवाद. मी सगळ्या सभासदांना विनंती करणार आहे, सगळ्यात एकाचही संध्याकाळ झाली तरी चालेल, परंतु विषय पत्रिका अगोदर होऊ दे. आम्ही कोणालाही जाणार नाही. चला, विषय नंबर 1 मानलो. विषय पत्रिका झाल्यानंतर